या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर सोलापूर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। सोलापूरच्या फॉरेस्ट परिसरात टर्फ क्रिकेट मॅचचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी रात्री थाटात उद्घाटन करण्यात आले। विशेष म्हणजे सोलापूरच्या क्रिकेट प्रेमींना टर्फवरील क्रिकेट सामने लाईव्ह बघण्याची सुविधा देखील करण्यात आली आहे। या टर्फ क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनाप्रसंगी माजी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेवक तौफिक शेख, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष रियाज शेख, सामाजिक कार्यकर्ते जमीर पुडारी, लोकप्रधान न्यूज चॅनलचे संपादक एजाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते। TFH फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दवीर सोमानी यांच्या वाढदिवसानिमित्त हे क्रिकेट सामने फॉरेस्ट येथील आरफी टर्फ येथे भरवण्यात आले आहेत। सोलापूर शहरात पहिल्यांदाच ऑल इंडिया बॉक्स क्रिकेट चॅम्पियनशिप सोलापूर 2025 भव्य TFH प्रीमियर लीग क्रीडा स्पर्धा पार पडत आहे। TFH फाउंडेशनचे संस्थापक दवीरभाई सोमानी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात ही भव्य टर्फ वरील क्रिकेट स्पर्धा पार पडत आहे। TFH फाउंडेशनचे संस्थापक दवीरभाई सोमानी यांच्या वाढदिवसानिमित्त फॉरेस्ट रेल्वे लाईन येथील RPS टर्फ मध्ये हे क्रिकेट सामने होणार आहेत। यामध्ये पहिले बक्षीस 41,000 रुपये, रनर अप 31,000 रुपये, मॅन ऑफ द मॅच ला ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीज 5100 रुपये बक्षीस मिळणार आहे। बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर्स यांना देखील बक्षीस असून दबीरभाई सोमानी यांच्या वाढदिवसानिमित्त या फॉरेस्ट भागामध्ये एक मोठा टर्फ मध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र किंवा कर्नाटकचे सर्व या ठिकाणी टीम सहभाग झालेले। आताच वकील साहेब सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी काळाची गरज आहे। सध्याला जे मोबाईलचा युग आहे त्या युगाचा मात करण्यासाठी दबीरभाई आणि त्यांच्या सर्व मित्र मंडळाने हा जो कार्यक्रम घेतलेला आहे क्रिकेट स्पर्धेचा, त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि दबीरभाईंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी समाज उपयोगी किंवा खेळांना प्रोत्साहन देण्याचं काम या माध्यमातून आपण करत आहात। ताज सोशल ग्रुपच्या माध्यमातून मी आपल्याला सुद्धा शुभेच्छा देतो। आणि अजून एक लोकांना असे आवाहन करतो, आमचे आता वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे सुद्धा बार असोसिएशनची जे त्यांची आज त्यांची टीम आहे त्यांचे सुद्धा एक टर्फ मध्ये मॅचेस भरावे अशी मी वकील साहेबांना विनंती करतो। आणि नक्कीच याचा फायदा पूर्ण सोलापूरकरांना आणि बार असोसिएशनला होतील। आणि पुन्हा मी दबीर यांना मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। दबीर सोमानी मित्र परिवाराच्या वतीने व त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने आज या फॉरेस्ट परिसरामध्ये क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर कार्यक्रम ज्यांच्या शुभ हस्ते इथं पार पडलेला आहे व या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे, आजचा कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला ते आमचे सर्वांचे, जरी हे क्रिकेटचा जरी उद्घाटन असेल तर राजकीय अनुभवचे खिलाडी ज्यांच्या शुभ हस्ते आज जे उद्घाटन झालेलं आहे ते आमचे तौफिक भाई शेख, तसंच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमचे या प्रभागातील माजी महापौर व नगरसेवक श्री आरिफ भाई शेख, या परिसरातील एक युवा चेहरा म्हणून ज्यांचा युथ प्राईड ग्रुपच्या माध्यमातून एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम असतो ते माझे सहकारी श्री समीर भाई शेख, आमचे प्रत्येक कार्यक्रमाला आमचा जे मार्गदर्शन ठरतो ज्यांचा व ज्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला भविष्यात सुद्धा गरज आहे असे आमचे वकील साहेब रियाज भाई शेख, तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये कोण आउट आहे कोण नॉट आउट आहे याचा ठरवण्याचा अधिकार जसं थर्ड अंपायरला असतो त्याच पद्धतीने सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कॅमेराच्या माध्यमातून आउट नॉट आउटचं देखरेख करणारे संपादक श्री अयाज भाई शेख या उपस्थित असलेले ज्यांचा सत्कार मूर्ती ज्यांचा वाढदिवस काही दिवसांनी साजरा होणार आहे ते आमचे दबीरभाई सोमानी, आमचे युवा नेते इरफान भाई शेख, इथं उपस्थित असलेले सर्व दबीरभाई सोमानी यांचे मित्र परिवार व युवकांनो, आजचं जे उद्घाटन ज्यांच्या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला त्या सर्व मान्यवरांचा मी दबीरभाई सोमानी व त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने सर्वांचा आभार मानतो। या सर्व टुर्नामेंटचं जे नियोजन करणार आहेत ज्यांच्या देखरेखीखाली हे हे टुर्नामेंट चालू होणार आहे ते आमचे मुबीन भाई व त्यांचे सहकारी, त्यांचा सुद्धा मी आलेल्या सर्व पाहुण्यांच्या वतीने आभार मानतो व आपला टुर्नामेंटचा जे कार्यक्रम आहे 1-2-4 दिवस चालणार आहे ते अतिशय योग्य पद्धतीने चालावं अशी प्रकारची शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो व आपण या टुर्नामेंटला सुरुवात करावी अशा प्रकारची मी घोषणा करून हे कार्यक्रम उद्घाटनाचा इथं संपला असं मी घोषित करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।